अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. होई बळकट माझ्या मना तुरी धीट, येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी, येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वथा. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, करुणा करा दया, करुणा करा दया. तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथोनिया नुठवो माथा मरणा वाचोनी सर्वता. शिवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय माझ्या जीवनामध्ये संतांची भेट झाली आणि त्या संतांच्या भेटीकरता काय माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालं त्याचा एक भाव या अभंगातून महाराज प्रकट करतात. नाम संत भेटीचं महत्व प्रतिपादन या अभंगातून महाराजांनी केलेलं आहे. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ, भाविक, भक्त, चडोली, दुमाला त्या सर्वांच्या सहकार्याने संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा संपन्न होणारा उत्सव, त्या उत्सवातील आजच्या दिवसाची सेवा आहे यथामती चिंतन वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. एक संतांचा समाधी कालाचा प्रसंग आहे. संतांनी या भूतलावरती अवतीर्ण होऊन आपलं स्वतःचं जीवन हे अखिल समाजाच्या उद्धाराकरता खर्ची केलेलं आहे.
कारण आमच्या तुमच्या जीवनाचा विचार करा आणि संत जीवनाचा विचार करा, तेव्हा सामान्य जीवन आणि संत जीवन याच्यामध्ये फार अंतर आहे. पण सामान्य जीवाच्या उद्धाराकरता मात्र संत या भूतलावरती अवतीर्ण झाले. महाराजांनी वर्णन केले, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकारे. कष्ट आहेत बरं का, आमच्या तुमच्या जीवनामध्ये जे कष्ट आहेत ते स्वतःच जीवन जगण्याकरता कष्ट आहेत बरं का. आणि संतांच्या जीवनातले जे कष्ट आहेत ते समाजाकरता त्यांनी केलेले कष्ट आहेत. पण ते कष्ट केले मोबदल्या वाचून केले. परोपकारी देह कष्टविधी. आम्ही सुद्धा कष्ट करतो पण अपेक्षा ठेवून. हा, एका कीर्तनकारांनी फार विनोदाचं वर्णन केलं. म्हणते बघा, उन्हामध्ये काम करताना सुद्धा घाम येतो म्हणते, आणि 2 तास कीर्तन करण्याने सुद्धा घाम येतो म्हणते. हा, त्यांनी सांगितलं घामाचा पैसा आहे बरं का. असं संतांच्या बाबतीत नाही बरं का. कारण संतांनी जे कार्य केलेलं आहे ते परोपकार म्हणून केलेलं कार्य आहे. आणि त्या परोपकाराकरता ही संत मंडळी भूतलावरती अवतीर्ण झाली का. आपण त्यांना बोलवलं का ती आली, स्वतःच्या इच्छेनं ती मंडळी आलीत बरं का. एकच कारण, बुडत हे जना न देखवे बुडत हे जना न देखवे डोळा, येतो कळवाला म्हणूया, येतो कळवाला म्हणूया. उडत हे जाना न देखवे डोळा, उडत हे जाना न देखवे डोळा, येतो कळवाला म्हणूया, येतो कळवाला म्हणूया. मनोनिया, आमचं तुमचं दुःख पाहून संत अवतीर्ण झालेत बरं का. संतांचा स्वभाव आहे दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणं आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं, हा संतांचा स्वभाव आहे. आमचा याच्या विरुद्ध आहे बरं का, लक्षात ठेवा. आपण दुसऱ्याला दुःख झालं की आपल्याला बरं वाटतंय बरं का, दुसऱ्याला सुख झालं की आपल्याला दुःख होतंय. हा माणसाचा स्वभाव आहे. पण संतांचा स्वभाव तसा नाही. तो का म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे श्रवतशी. अखिल विश्वाचं दुःख संतांनी पाहिलं आणि त्यांना राहवलं नाही बरं का. न राहवलेपणाने ते स्वतःच्या इच्छेनं या भूतलावरती अवतीर्ण झाले. न देखवे डोळा, पाहवलं नाही. एखादा मनुष्य दुःखामध्ये सापडलेला आहे, दुःख भोगीत आहे, हे संतांना पाहिलेलं राहवलं नाही. आणि परिणाम कळवळा निर्माण झाला आणि त्या कळवळ्याच्या पोटी या भूतलावरती अवतीर्ण झाले ब्रह्ममूर्ती संत. जगी अवतरले उद्धराया आले दीन जना. साक्षात परब्रह्म स्वरूप असणारे संत
या भूतलावरती आमच्या तुमच्या करता अवतीर्ण झाले. असे संत या भूतलावरती अवतीर्ण झाले. पण अशा संतांचा सहवास, अशा संतांची भेट आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. संत येऊन अवतीर्ण होऊन कार्य करून गेले, अखिल विश्वा करता आले. प्रश्न आहे, किती लोकांचा संबंध संत जीवनाशी आला, किती लोक संतांच्याकडे गेले. आताचा नाही, ज्या काळामध्ये संत अवतीर्ण झाले तो काल पहा. म्हणजे संत अवतीर्ण होऊन सुद्धा संतांच्याकडे लोकांची प्रवृत्ती झाली नाही. लोक संतांच्याकडे गेले नाहीत. का गेले नाहीत? त्याला कोणी जाऊ नका म्हणून सांगितलं होतं का? का गेले नाहीत? तर त्याचं कारण शास्त्रामध्ये सांगितलं की संत जरी या भूतलावरती अवतीर्ण झाले तरी संतांच्याकडे जाण्याकरता जी बुद्धी व्हावी लागते, ती बुद्धी होण्याकरता काहीतरी भाग्य लागतं, काहीतरी पुण्य लागतं. ते असेल तर तिकडं जाण्याची इच्छा निर्माण होते, नाही तर इच्छा निर्माण होत नाही. आणि होत असती तर संतानाशी सांगायची वेळ आली नसती. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. बाबांनो, संतांच्याकडे न बोलावता जा, असा आपल्याला सांगावा आहे. त्याने आम्हा तुम्हाला असं सांगून ठेवलंय, संत आले ना त्या संतांच्याकडे जा, संतांचा सहवास करा. पण सहज प्रवृत्ती संतांच्याकडे जाण्याची समाजाची नाही. का नाही? त्याचं एकच कारण, मानवी जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडण्याकरता काही आपल्या जीवनामध्ये भाग्य असावं लागतं. भाग्य असल्याशिवाय तो संबंध जीवनामध्ये येत नाही, सत्संग जीवनामध्ये घडत नाही. लक्षात ठेवा. म्हणून तर संतांच्या विषयी देवाकडे जागोजागी प्रार्थना केलेली आहे. का? जाण्याची बुद्धी होत नाही. एक ईश्वराच्या कृपेने तरी आपल्या जीवनामध्ये त्यांचा संग घडावा लागतो, न तरी भाग्याने तरी. बरं, महाराजांनी वर्णन केले, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी. याची ऐशियाची भेटी, याची ऐशियाची भेटी, आयशियाची भेटी, आयशियाची भेटी, कोण पुण्य कोणा गाठी, याची ऐशियाची भेटी, हरी धरेला मनी, हरी धरेला मनी, हरी धरेला मनी. कोण पुण्य कोणा गाठी, याची ऐशियाची भेटी, हरी धरेला मनी, हरी धरेला मनी, हरी धरेला मनी,
कोण पुण्य कोणा गाठी जाशी ऐशियाची भेटी. पुण्य नाम भाग्य. संतांचा सहवास घडण्याकरता तुम्ही पहा, ज्ञानोबांच्या जीवनाकडे पहा, तुकोबांच्या जीवनाकडे पहा. संतांच्या काळामध्ये फार लोक संतांच्याकडे जात होते म्हणता तुम्ही. तुकोबांच्या कीर्तनाला टाळकरी किती असायचे? 14. कुठेही गेले तेच 14 वर का, दुसरे नाही. तुकोबांचं कीर्तन कुठेही परिसरामध्ये असलं ना, ते 14 टाळकरी कायम. म्हणजे किती लोकांची प्रवृत्ती त्या काळातला सांगलोय मी. आता त्या मानानं फार टाळकरी येतात हो. म्हणजे त्या काळात ऐकायला सुद्धा ठरलेले श्रोते तुकोबांच्या काळामध्ये सुद्धा, आता सुद्धा त्या सांगण्याचा भाव काय, ती प्रवृत्ती होण्याकरता, त्यांच्याकडे जाण्याकरता ते पुण्य नाम भाग्य लागतं. ते असल्याशिवाय घडत नाही. आणि ते भाग्यच इकडं ओढून आणतं बर का. काही लोकांना कितीतरी फावलेला वेळ आहे, पण इकडे याची इच्छा होत नाही ना. काही लोकांना एवढी कामं आहेत तरी त्याच्यातून माणसं वेळ काढून येतात बर का. 2 टोक आहेत. काही लोकांचा वेळ सरेना आणि काही लोकांना वेळ मिळेना. सरेना ती माणसं काहीतरी आता टीव्ही पाहत बसले असतील, मोबाईल खेळत बसले असतील, पण इकडे येणार का? त्यांचा दोष नाही, त्यांच्या पदरात भाग्यच नाही आहे. त्यांच्याजवळ ते पुण्यच नाही. पण ते पुण्य ते भाग्य ओढून आणतंय बर का. ज्ञानोबांनी वर्णन केलंय की त्या कौरव पांडवांच्या काळातला युद्धाच्या संबंधाने देव, त्यांचा संबंध आला देवाचा. आणि युद्ध करत असताना अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि अर्जुनाकरता देव बोलायला लागला. अर्जुनाकरता देव बोलायला लागला. ज्ञानोबांनी ते चिंतन केलंय बर का. ज्ञानोबा म्हणतात, कौरव एवढे होते, द्रोणाचार्य होते, भीष्माचार्य होते, कृपाचार्य होते, इकडं भीम होता, युधिष्ठिर होता, नकुल होता, सहदेव होता, एकापेक्षा एक होते. पण देव कोणाशी बोलला नाही, फक्त देव अर्जुनाशी बोलला बरं का. ज्ञानोबा म्हणतात, काय असं अर्जुनाने पुण्य केलं होतं की त्या पुण्याईचा परिणाम अर्जुनाकरता ते पुण्य देवाला बोलायला लावलं. बर प्रसंग कुठला आहे? सभा नाही बर का चालू, व्याख्यान नाही आहे, प्रवचन नाही आहे, युद्धाचा प्रसंग आहे. आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये देव बोलतायत, अर्जुनाकरता बोलतायत. आणि ते बोलतात म्हणजे काय, राजकारणाच्या गप्पा मारत नाहीत, तत्वज्ञान सांगतायत. अशाही प्रसंगामध्ये देव अर्जुनाकरता बोलला. ज्ञानोबा म्हणतात, असं काय पुण्य अर्जुनाने केलं होतं? पुण्य असल्याशिवाय देव बोलत नाही. पुण्य असल्याशिवाय संतांच्याकडे जाण्याची प्रवृत्ती होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे या भूतलावरती जरी संत जीवन असलं तरी त्या संतांचा सहवास जीवनामध्ये घडावा लागतो. आणि ते घडण्याकरता महाराज म्हणतात, भाग्य असावं लागतं. भाग्य असावं लागतं, भाग्य असावं आणि ते फलन्मुख व्हावं. भाग्य असावं, फलन्मुख व्हावं. आज पहा, वर्णन केले, खायला भरपूर असावं पण भूक लागावी ना. भूक, खाण्याचे पदार्थ विकत आणता येतात पण भूक विकत आणता येत नाही. भूक विकत आणता, झोपण्याकरता चांगली गादी आहे पण झोप यायला पाहिजे ना. झोप विकत येत नाही. म्हणून तर तो बा म्हणला, अरे महाराज काल दिवसभर झोपायला मिळालं नाही, रात्री झोपायला मिळालं नाही, आज तरी झोप आणि उद्या कीर्तनाला येतो म्हणला.
म्हणजे शेज तयार आहे पण झोप लागली पाहिजे ना, झोप आली पाहिजे. पक्वान्न तयार आहे पण भूक लागली पाहिजे. तसे संत आहे पण पदरात भाग्य पाहिजे ना. नुसतं असून उपयोग नाही, ते फलोन्मुख झालं पाहिजे, लक्षात ठेवा. मग काही लोकांच्या जीवनामध्ये एवढी खाण्याची व्यवस्था आहे, फक्त एवढीच परिस्थिती निर्माण झाल्या, खायची इच्छा नाही. काही लोकांच्याकडे खाण्याची एवढी इच्छा आहे पण खायला काही नाही आहे. म्हणून भाग्य असावं लागतं. आमच्या तुमच्या पदरात भाग्य आहे का? भाग्य म्हणजे काय? पुण्य, बर का. मग ते कधी आपल्या जीवनामध्ये निर्माण होईल? केलं तर होईल का आपाप होईल? केलं तर होईल. तिळा तिळा पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेशी आतोडे, घडे समागम संत समागम घडे. तिळा तिळाने पुण्य साचावं लागतं. असं ते रोज किलोनी गोळा होत नाही, लक्षात ठेवा. ते पुण्य गोळा करावं लागतं, रोज थोडं थोडं थोडं. एकदम होत नाही. ते गोळा केलं तर साचेल. आपण जर गोळा करण्याच्या प्रयत्नातच जर नसेल तर होईल का? काही लोकांना विचारलं का हो, गावामध्ये सप्ताह आहे, कीर्तनाला आला नाही. लोक म्हणतात महाराज आमच्या भाग्यात नाही हो, आमच्या भाग्यात नाही आहे. मग ते काय म्हणतात, तुम्ही भाग्यवान आहात बरं का, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळतं. नवे नवे लोक म्हणतात रोज तुम्हाला कीर्तन करायला मिळतं, भाग्य आहे. पण तुम्ही या म्हटलं तर ते म्हणतात आमच्या भाग्यात नाही आहे. मग भाग्यात नाही म्हणून गप्प बसायचं का? भाग्य मिळवण्याचा प्रयत्न करायचा. मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ना. मिळवण्याचा प्रयत्न केला तर ते निर्माण होईल. सजासजी निर्माण होत नाही. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन केले, रोज माणसं कर्म करतात. शुभ कर्म जास्त करतात का अशुभ कर्म जास्त करतात? अशुभ. म्हणजे चांगलं काम जास्त करतात का वाईट काम जास्त करतात? तो दिवसभरामध्ये तुम्ही शिव्या जास्त देता का वव्या जास्त म्हणता? रोज दिवसभरामध्ये कानाने चांगलं ऐकता का वाईट जास्त ऐकता? डोळ्याने चांगलं बघता का वाईट बघता? शुभ आणि अशुभ बघण्यामध्ये आहे, वागण्यामध्ये आहे, खाण्यामध्ये आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये, बरं का. चांगलं केलं तर ते चांगलं निर्माण होतं आणि वाईट केलं तर वाईट निर्माण. म्हणजे चांगलं शुभ करण्याने पुण्य निर्माण होतं आणि अशुभ करण्याने पाप निर्माण होतं. मग आमच्या जीवनामध्ये काय वाढतंय? डॉक्टर सांगतात असा आहार करा, असा आहार करा, वजन वाढणार नाही. वजन वाढणार नाही. अलीकडे लोकांचं वजन घटायला लागलंय का वाढायला लागलंय? सकाळी पहाटे बघा रांग असते लोकांची, काकड्याला नव्हे फिरायला रंकाळ्यावरती. का डॉक्टरने सांगितले वजन कमी केलं पाहिजे, तेव्हा जास्त दिवस जगाल. मरणाच्या भीतीनं माणसं वजन कमी करायला लागलेत, पण वाढणार नाही याची दक्षता कोणी घेतं का? तसं जीवनामध्ये ते पुण्य वाढलं पाहिजे आणि ते पुण्य जीवनामध्ये वाढावं, इतकं वाढावं, इतकं वाढावं आणि एक दिवशी ते फलद्रूप व्हावं. फलद्रूप व्हावं. जसं व्यवहारामध्ये पद्धत आहे, या महिला वर्गांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. तुमच्या गावात पतसंस्था आहे का? नाही, डेअरी आहे की नाही? मग त्या पतसंस्थेमध्ये एक पद्धत आहे, त्यात पिगमी असते, पिगमी. मग तो पिगमीवाला रोज किती घेतोय आपल्याकडून? 10 रुपये रोज टाकायचे, बरं का. रोज 10 रुपये टाका. ते कधी मिळतात? 1 वर्षाने. किती मिळतात? महिन्याचे 300 रुपये. 10 रुपये ना, वर्षाचे किती झाले? 3,500. हे कधी मिळाले? वर्षाने. पण कधी मिळाले? रोज 10 रुपये टाकले म्हणून. रोज 10 रुपये
टाकले म्हणून, आणि 3,500 मिळाले. मग 3,500 तर तुम्ही काय आणला? एखादा दागिना आणला. पण कधी रोज ते साचवून साचवून वर्षांनी मिळालं, ते हातात मिळाल्याबरोबर तुम्ही त्याचं काहीतरी खरेदी केलं. तसं आपल्या जीवनामध्ये त्या पुण्याचा संचय व्हावा लागतो, आणि ते पुण्य कधीतरी फलन्मुख व्हावं लागतं. फलन्मुख व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये हेच घडलं की माझ्या जीवनामध्ये जे पुण्य, जे भाग्य होतं, त्याचा संचय माझ्या जीवनामध्ये एकदा फलन्मुख झाला. कशावरून? महाराज म्हणतात, ज्यार्थी जीवनामध्ये संतांची भेट झाली, त्यार्थी महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये भाग्य फलन्मुख झालेलं आहे. पुण्य फले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा, रालो संकटो कैसा सत्करण पावलो. पुण्य फले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा, रालो संकटो कैसा, भाग्य उदयाचा ठसा. ते उदयाला येणं म्हणजे फलन्मुख होणं. पण मुद्दा लक्षात ठेवा, असेल तर फलन्मुख होईल. शेजाऱ्याने दागिना घेतला म्हणून तुम्हाला घेऊन चालणार नाही, पाहिजे ना. तिला कसा काय मिळाला? अहो, तिने वर्षभर साचवलं म्हणून तिला मिळाला, म्हणजे ते त्याच्या जीवनामध्ये उपयोगी आलं. तसं संतांची भेट, संतांची गाठ होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आपल्या पदरामध्ये ते भाग्यनाम पुण्य असावं लागतं. आणि ते भाग्यनाम, ते पुण्य आज घडीला तुकोबाराय म्हणतात फलन्मुख झालं. भाग्याचा उदय, 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 भाग्याचा उदय. देह जोडी संत पाय, देह जोडी संत पाय, येतो ज्ञानुत उमाता, येतो ज्ञानुत उमाता. भाग्याचा उदय, ते हे जोडी संत पाय. ते संत पाय जोडी नाम त्यांची भेट होणं कधी? भाग्याचा उदय झाल्यावर.
मग कोणाच्या जीवनामध्ये कधी भाग्याचा उदय होईल सांगता येत नाही. माणसाच्या जीवनात होतो यात नवल नाही, पशुच्या जीवनामध्ये होतो बरं का. आपल्याला चरित्र माहित आहे ज्ञानोबरांचं. त्या रेड्याच्या जीवनातलं भाग्य उदयाला आलं. कोणाच्या? रेड्याच्या. तो रेडा कुठला? आळंदीतला नव्हे, पैठण मधला. जिथे भाग्य उदयाला येण्याकरता ज्ञानोबराय आळंदीतून पैठणला गेले. काय स्थिती असेल बघा. मग त्या गावात रेडे काही कमी होते का? एकाच रेड्याच्या जीवनातलं भाग्य उदयाला आलं बरं. ते हे जोडी संत पाय. मी रेड्याचं सांगलंय, माणसांचं नव्हे. म्हणजे त्या रेड्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबरांच्या दर्शनाचा, स्पर्शाचा संबंध येण्याकरता त्या रेड्याने माग कोणत्या जन्मात काहीतरी केलेलं असलं पाहिजे, पुण्य केलेलं असलं पाहिजे. म्हणजे पशुचाही जीवनामध्ये संत दर्शन होण्याकरता भाग्य असावं लागतं. सर्वांच्या जीवनामध्ये घडत नाही, लक्षात ठेवा. नागमानांच्या जीवनामध्ये काशीहून रामेश्वरला जाताना गाढवाची भेट झाली. हो, त्या गाढवाला नाथ महाराज भेटले. कुठून निघाले होते? काशीहून निघाले होते रामेश्वरला. निम्मा प्रवास झालेला होता. काशी कुठं, रामेश्वर कुठं, आणि ते गाढव कुठं बघा बरं का. आणि ते बरोबर नाथ महाराजांच्या त्या वाटेमध्ये त्या गाढवाला नाथ महाराजांची भेट झाली. ते मुक्त झालं असेल का? तसंच राहिलं असेल. ते हे जोडी संत पाय. माणसाच्या जीवनात विचार करू, सगळ्यांच्या जीवनामध्ये बरं. म्हणजे त्या गाढवाला सुद्धा नाथ महाराजांचं दर्शन होण्याकरता त्या गाढवाचं काहीतरी भाग्य असावं लागतं. एकच गाढव भेटलं का? गाढवाचा कळप होता. एकच होता. पंढरपुरात एवढी गाढव आहेत, पण ती कोणालाच भेटत नाहीत. भेटली तर आम्हा तुम्हालाच आंघोळीला जाताना त्या घाटावरती भेटतात. म्हणजे त्या गाढवाचं भाग्य आहे संत भेटावेत. त्या रेड्याचं भाग्य आहे. म्हणजे त्या रेड्याचं भाग्य उदयाला आलं तेव्हा ज्ञानोबराय भेटले. त्या गाढवाचं भाग्य उदयाला आलं तेव्हा नाथ महाराज भेटले. मग आमच्या तुमच्या सारख्यांची काय कथा? आमच्या तुमच्या जीवनामध्ये का भेटत नाहीत? भाग्य नाही, तेवढं लक्षात ठेवा. मग भाग्य नाही म्हणून त्याच्याविषयी काहीतरी पश्चाताप झाला पाहिजे का नको? लोक आम्हाला भेटतात या कीर्तनाच्या माध्यमातून. फार फिरावं लागतं. आणि फिरता 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 महाराज जवळ येतात माणसं आणि म्हणते, महाराज काय नाही, मग आम्ही चौकशी करतो, काय बरं आहे? काय नाही, बरं आहे, पण ठकीचं लग्न जुळना. ठकीचं लग्न जुळना. मग तुम्ही एवढी गावं फिरता, आम्ही तुम्हाला बायोडेटा देतो बघा. काय म्हणतात? बायोडेटा बरेच लोकांचे. मी फक्त घेतो आणि ठेवतोय, बघत नाही बरं. आता हो म्हणावं लागतंय. हो, यांचे जर बायोडेटे जर घेऊन फिरायला लागलो तर मला कीर्तन करता येतील. त्या डोक्यात ज्ञानेश्वरी राहील, गाता राहील ज्ञानेश्वरी. म्हणजे आमच्याकडे लोक आल्यानंतर काय विचारतात, मला मुद्दा मांडायचा आहे. मी कशा करता बोलतोय? विनोदा करता बोलत नाही, लक्षात ठेवा. आपल्याला लग्न होईना म्हणून पश्चाताप होतोय, पण संत भेटेना म्हणून पश्चाताप कोणाला होतोय? त्याच्याविषयी काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी वाटलं पाहिजे आपल्याला. खरं संतांची भेट झाली पाहिजे. मग संतांची भेट झाली पाहिजे असं वाटावं लागतं. वाटावं लागतं म्हणजे त्याकरता काहीतरी आपल्या जीवनामध्ये असावं लागतं. म्हणून तुकोबाराय इथं वर्णन करतात, भाग्याचा उदय. ते भाग्य असावं लागतं आणि योग्य वेळेला ते फल देण्याकरता फलोन्मुख व्हावं लागतं. असावं पहिल्यांदा. आणि असलेलं ज्या वेळेला ते फलोन्मुख व्हायला पाहिजे त्याच वेळेला त्याची वेळ जुळून आली पाहिजे, लक्षात ठेवा. ते योग आहे जीवनातला. एरवी हे शक्य नाहीये.
एरवी हे शक्य नाही, म्हणजे असावं लागतं आणि ते फल देण्याकरता तो काल प्रगट व्हावा लागतो. चांगदेवाच्या जीवनामध्ये त्या चांगदेवानी 1400 वर्ष तपश्चर्या केली. 1400 वर्ष तपश्चर्या केली आणि 1400 वर्षानंतर केलेल्या तपश्चर्याला फल आलं. ज्ञानोबराय भेटले. ते हे जोडी संत पाय. म्हणजे किती काल गेला, चांगदेवाच्या जीवनामध्ये तपश्चर्याचं पुण्य होतं, कमी होतं का? 1400 वर्ष तपश्चर्या केली. 1400 वर्ष बरं का. आणि 1400 वर्षानंतर केलेल्या तपश्चर्याला फल, ते 1400 वर्षानंतर फलमुमुख झालं. फलोन्मुख झालं. आपल्याला काय वाटतंय, लोकांची इच्छा आहे सकाळी माळ घातलं की संध्याकाळी साक्षात्कार झाला पाहिजे. सकाळी माळ घातली की संध्याकाळी साक्षात्कार झाला पाहिजे. इच्छा चांगली आहे, वाईट नाहीये, पण तो काल तो फल देण्याची वेळ आल्याशिवाय घडत नाही. मग गोडी जीवनामध्ये योग सांगितलेत. लोक चिंता व्यक्त करतात, आम्ही सांगतो योग आला ना घडेल. योग आला की घडेल. चिंता करू नका. महाराज ते म्हणतात वय वाढायला लागले, त्याला करणार काय तुम्ही? योग नसेल तर. काहींच्या जीवनामध्ये 60व्या वर्षी लग्न झालं, योग आहे 60व्या वर्षी. आता ती करायची वेळ आहे का, भाग वेगळा बरं का. योग आल्याशिवाय त्याचा भाव लक्षात ठेवा. फलोन्मुख व्हावं लागतं. फलोन्मुख व्हावं लागतं. म्हणून महाराजांनी वर्णन केले, असा काळ ज्याच्या जीवनामध्ये तो फल देण्याकरता सन्मुख झाला. महाराज म्हणतात तो काल आपल्या जीवनातला फार धन्य आहे बरं का. तो काय धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत आई मिठी पडवी तो, आई मिठी पडवी तो, संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, धन्य काळ संत भेटी, आई मिठी पडवितो, संदेहाच्या तुटल्या गाठी, संदेहाच्या तुटल्या गाठी, धन्य काळ संत भेटी, आई मिठी पडवितो, संदेहाच्या तुटल्या गाठी, हे जोडी संत पाय, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडवितो, ते हे जोडी संत पाय. पण कधी? भाग्याचा उदय. उदय या शब्दाचा अर्थ फलोन्मुख झालं पाहिजे. ते फल देण्याकरता प्रवृत्त तो काल यावा लागतो. लक्षात ठेवा. उदय आपण म्हणतो सूर्याचा उदय कधी होतोय? सकाळचा म्हणजे किती वाजता हो? काय
वेळ ठरलेली आहे ती. तो त्याच वेळेला होतो बर का. कुणी म्हणेन मला लवकर जायचंय, लवकर उगवला तर तुला कुठं जायचं तेवढं जा, पण त्याचा काळ ठरलेला आहे. म्हणून त्या पंचांगामध्ये वेळ दिलेली आहे सूर्योदयाची आणि सूर्यास्ताची बरं का. म्हणून वर्णन केले शास्त्रामध्ये, सूर्योदयाच्या आधी माणसाने उठावं बरं का. सूर्योदयाच्या आधी उठावं. काही लोक म्हणतात आम्ही सूर्य आल्याशिवाय उठत नाही. नाम तो आम्हाला उठवायला येतो, त्याला म्हणतात सूर्यवंशी. त्याला सूर्यवंशी बर का. तात्पर्य उदय. हा, सूर्याचा उदय होतो. सूर्याचा उदय झाल्यानंतर माणसं कार्य करण्याकरता प्रवृत्त होतात बर का. ती वेळ आहे त्या उदयाची. तसं आपल्या जीवनामध्ये असलेलं जे भाग्य, ते पुण्य, ते फल देण्याकरता प्रवृत्त व्हावं लागतं. ज्या वेळेला कशा करता, ते हे जोडी संत पाय. संतांच्या भेटी करता, संतांच्या दर्शनाकरता, त्या संतांचे पाय जोडी नाम त्या संतांची भेट होण्याकरता हे भाग्य फलन्मुख व्हावं लागतं, तर हे शक्य आहे. तुकोबाराय म्हणतात असं भाग्य जीवनामध्ये फलन्मुख झालं, त्या संतांची भेट जीवनामध्ये झाली बर का. भाग्याने संत भेटले. आता भाग्याने संत भेटल्यानंतर महाराज म्हणतात काय केलं पाहिजे होता. भाग्य असल्याशिवाय संत भेटत नाहीत, मुद्दा आपला झाला. आता भाग्याचा उदय झाला. भाग्याचा उदय झाल्यानंतर संत भेटले. भेटल्यानंतर काय करावं. महाराज म्हणतात अशा भाग्याचा उदय झाल्यानंतर संत भेटलेत ना, मग आता एक करा, त्यांच्या चरणावरती माता ठेवा. नाम त्यांना शरण जा. पहिल्यांदा भेटत नाही आणि भेटले तर वेळ गमवावू नका, वाया घालवू नका. कारण भाग्य लागतं. सर्वांच्या जीवनामध्ये असं भाग्य नाही आहे. म्हणून मी उगच बोलून गेलो नाही. जिथं रेड्याच्या जीवनात भेटले, आमच्या तुमच्या जीवनात का भेटना तो. काय भेटणार त्याच्या जीवनात ते भाग्य उदयाला आलं. आमच्या जीवनामध्ये तेवढं भाग्य नाही आहे, अजून ते उदयाला आलेलं नाही आहे. पण ते उदयाला येण्याचा जेवढा काळ जेवढं लागतं तेवढं आमच्या तुमच्याकडे नाही आहे. पण जे समजा ते फलन्मुख झालं, मग संत भेटले. अशा भाग्याने संत भेटल्यानंतर महाराज म्हणतात भेटलेल्या त्या महाभागाचं कर्तव्य आहे, त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवा, त्यांना शरण जा बर का. आणि कसं शरण जा ते महाराज वर्णन करतात दुसऱ्या चरणामध्ये बर का. येतोनिया नुठवू माथा, येतोनिया नुठवू माथा, येतोनिया नुठवू माथा, येतोनिया नुठवू माथा, मरणावातून सर्वथा, मरणावातून सर्वथा, येतोनिया नुठवू माथा, येतोनिया नुठवू माथा. माता ते संत भेटलेत भाग्याने. आणि भाग्याने संत भेटल्यानंतर महाराज म्हणतात भेटल्या भेटल्या आपल्याकडे एक पद्धत आहे.
थोर मंडळी जर जीवनामध्ये भेटली तर भेटल्या भेटल्या माणसांनी काय करावं? पहिल्यांदा त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवावं. दुसरं तिसरं काहीही करू नये. पद्धत आहे, हा विधी आहे बरं का. हा, भेटले की पहिल्यांदा त्यांच्या चरणावरती मस्तकच ठेवावं, मग बाकीचा विचार. हा, पहिला विधी आहे. बघा आपली संस्कृती आहे, आपल्याकडे कोणीही पहिल्यांदा अतिथी आला की पहिल्यांदा काय केलं जातं? नमस्कार केला जातो. पहिला नमस्कार केला जातो. उठल्या उठल्या माणसं जर सकाळी भेटली तर काय 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 म्हणतात तो? राम राम. ते चाललं असतं कुठं माहित आहे? बाहेर दिशेला. हा, पण उठल्या उठल्या दर्शन झालंय एकमेकाचं एकमेकाला. आपली संस्कृती आहे, लक्षात ठेवा. आता काल बदललाय. उठल्या उठल्या एखाद्याला जर भेटला तर काय मागतात तो? काल बदलला हवा बरं का. पण रीत आहे. थोर मंडळी जर आपल्याला जीवनामध्ये भेटली की भेटल्या भेटल्या पहिल्यांदा त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवावं. हा विधी सांगितला, सामान्य विधी आहे बरं का. पण इथं तुकोबराय वर्णन करतात की आपल्या जीवनामध्ये महत भाग्याने संत भेटलेत. असे जर संत भेटले तर महाराज म्हणतात त्यांना शरण जावं बरं का. त्यांना शरण जावं, शरणागती पत्करावी. का? ते भेटत नाहीत. भेटत नाहीत आणि भेटले तर त्यांना शरण गेलं पाहिजे. दुसरं जीवनामध्ये काही करायचं नाही. आणि ती शरणागती कशी करायची? येथून या लुटवू माता, मरणा वाचोनी सर्वता. एकदा संतांच्या चरणावरती मस्तक ठेवलं, एकदा संतांची शरणागती स्वीकारली, ती कुठपर्यंत? आयुष्याचा शेवट होईपर्यंत बरं का. आपल्याकडे संस्कृतीमध्ये विवाह केला जातो. आपल्याकडेही विधी आहे बरं का. हा, विवाह नावाचा विधी आहे, करार नाही बरं का. विधी आहे. जो विधी ज्या स्त्रीचं ज्या पुरुषाबरोबर विवाह होतो तो किती वर्षाकरता? मरेपर्यंत त्याच्यानी त्याची गाठ बरं का. हा, जर एखाद्या स्त्रीला एखाद्या पुरुषाशी विवाह केल्यानंतर त्या स्त्रीचा संबंध त्या पुरुषाशी कुठपर्यंत? मरणा वाचोली. मग हे संतांच्याकडे का बरं नाही बरोबर? हा, त्या स्त्रीचं जीवन त्या पुरुषाकरता समर्पित आहे, लक्षात ठेवा. समर्पित आहे. आणि ती समर्पित भावाने ती स्त्री एका पुरुषाबरोबर आयुष्यभर नांदते. हे पाश्चात्य लोकांना नवल वाटतंय बरं का. पाश्चात्य संस्कृतीचं वर्णन केले. सकाळी जिच्या बरोबर लग्न झालं ती संध्याकाळपर्यंत नांदेल त्याचा भरोसा नाही. भरोसा नाही आहे. मग त्यांना राहून राहून कौतुक वाटतं. भारतातली स्त्री एका पुरुषाबरोबर आयुष्यभर नांदते कशी? हे जसं वर्णन केले तसं एखाद्याच्या जीवनामध्ये जर संत भेटले तर त्यांनी त्यांचा संबंध कुठवर ठेवावा? सप्ताह होईपर्यंत, वारी होईपर्यंत. जोपर्यंत उद्धार होत नाही तोपर्यंत. उद्धार कधी होईल? काल्या दिवशी. जन्मभर त्यांची सेवा करावी लागेल. जन्मभर त्यांची सेवा करावी लागेल. जन्मभर सेवा केल्याशिवाय संतांच्या संगतीत उद्धार होत नाही. म्हणून त्या संतांना शरण गेलं पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत त्या संतांची सेवा केली पाहिजे. तनु मनु जिवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे, दास्यसक तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिना. म्हणजे शरणागती म्हणजे संत भेटल्यानंतर त्या संतांची शरणागती. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केले. तुम्हाला देव प्राप्त करून घ्यायचं आहे ना, मग काय करावं लागेल? तुम्हाला काय करावं लागेल? त्या संतांना शरण जावं लागेल.
संतांना शरण गेल्याशिवाय तुम्हाला हे शक्य नाहीये. मस्तक ठेंगणा मस्तक ठेंगणा संतांच्या चरणा संतांच्या चरणा तुझा हे देव तुझा हे देव संतांच्या चरणा संतांच्या मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ व्हावा आहे देव. तरी हा सुलभ उपाव येथूनिया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वथा. एक विचार झाला. दुसरा विचार आपल्याला सांगतो. येथूनिया नुठवू माता. एकदा संत भेटले, संतांची शरणागती जीवनामध्ये स्वीकारली. एकदा हे मस्तक संतांच्या चरणावरती ठेवलं की तिथून उठू नये, तिथून काढू नये. याचा अर्थ ते दुसऱ्याच्या चरणावरती ठेवू नये. दुसरा विचार लक्षात ठेवा बरं का. एकदा ज्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं ते इतरांच्या ठेवू नये बरं का. पण संत जीवन आहे आणि एक ठिकाणी कुठंतरी नतमस्तक झालं पाहिजे. पाया पडणं वेगळं आणि नतमस्तक होणं वेगळं बरं का. पाया सगळ्यांच्या पडत जा बरं का, नाही तर मी सांगितल्यानंतर बंद करशील. कुणी भेटला की पाया पडत जा. पाया पडण्याने का नाही, पण कुठंतरी नतमस्तक व्हावं लागतं, कुठंतरी जीवन समर्पित करावं लागतं. व्यवहारातलंच उदाहरण आहे. त्या स्त्रीच्या घरामध्ये अनेक पाहुणे मंडळी येतात. ती स्त्री सर्वांना नमस्कार करते का नाही, पण तिचं जीवन समर्पित कुठं आहे? पतीच्या ठिकाणी आहे बरं का. हा कितीही चांगला, किती श्रीमंत घरातला परपुरुष आला तरी स्त्रीचं मन बदलत नाही बरं का. तिने एकदा डोकं टेकलंय, एकदा समर्पित केलंय. तसं एका ठिकाणी कुठंतरी आपण जीवन समर्पित केलं पाहिजे. एका महापुरुषाच्या जीवनाच्या ठिकाणी आपण समर्पित झालं पाहिजे. नतमस्तक क्षण गेलं पाहिजे. एकदा ज्यांच्या डोक्यावरती ठेवलं, कारण त्याच्या माग बऱ्याच गोष्टी प्रसंग आपल्याला सांगतो. आज आपल्या संप्रदायामध्ये अनेक परंपरा आहेत. त्यात साखरे महाराजांची परंपरा आहे. त्या परंपरेमध्ये अनेक थोर थोर पुरुष होऊन गेले बरं का. आता विद्यमान असणारे गुरुवारी साखरे महाराज, त्यांच्या अगोदर एक महापुरुष होऊन गेले तात्या महाराज बरं का. त्यांच्या अगोदर दादा महाराज होऊन गेले. त्यांच्या आधी नाना महाराज होऊन गेले. त्याच्या आधी परंपरा आहे. 350 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे. त्यात तात्या महाराज म्हणून होऊन गेले थोर पुरुष. ते फार कडक स्वभावाचे होते. मिलिटरीतले डॉक्टर होते ते. आणि तिकडून आल्यानंतर त्यांनी आपलं जीवन दादा महाराजांच्या चरणी समर्पित केलं बरं का. दादांच्या कृपेने त्यांना ज्ञान झालं. एवढा त्यांना ज्ञानाचा निश्चय होता. तो साधक आश्रम आहे इंद्रायणीच्या तीरावरती. त्या आश्रमाला कंपाऊंड आहे. त्या
तारेच्या बाहेर ते कधी येत नव्हते बरं का. ते कीर्तन करत नव्हते म्हणून त्यांचं नाव माहिती नाही. त्यांचा निश्चय होता, ते म्हणले तारेच्या बाहेर जग नाहीच, तारेच्या बाहेर जग नाही. ते म्हणत होते जग झालंच नाही, अशा बोधाला ते प्राप्त झालेले होते बरं का. कीर्तन वीर्तन ते कधी करतच नव्हते, फार कडक स्वभावाचे होते. आश्रमामध्ये काही मंडळी भेटायला यायची थोर थोर बरं का, परंपरा आहे, आजही येतात. मग एकाने निरीक्षण केलं त्या तात्या महाराजांच्या जीवनाचं. अनेक थोर मंडळी यायचे, त्यांना ते नमस्कार करायचे, पण कोणाच्या चरणावरती ते डोकं ठेवायचे नाही बरं. एकाने विचारलं, का हो तात्या महाराज, अनेक मंडळी आपल्याकडे येतात थोर थोर मध्ये, तुम्ही कोणाच्या चरणावरती डोकं ठेवत नाही? ते म्हणले, तो विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आहे, चुकीचा नाही म्हणले. मी का ठेवत नाही तुला सांगतो म्हणले. तू विचारलं म्हणून. मी माझं एकदा हे मस्तक दादा महाराजांच्या चरणावरती ठेवले, आता मला कोणाच्या चरणावरती ठेवायची आवश्यकता नाही. याला म्हणतात तेथून या नुठवू माता. आपण एवढे गुरु करतो, त्याला काही मर्यादाच नाही बरं. भेटेल तो गुरुच, भेटेल तो गुरुच. त्या गुरुच सगळीकडे आहे. हा, एक ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे, लक्षात ठेवा. हा, एकाच गुरुला शरण गेलं पाहिजे. हा, आता तो गुरु कसा असावा तो आता मी सांगत नाही. फक्त इथं विचार आहे, येथून या नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वता. त्या संतांना शरण गेलं पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत त्या संतांची शरणागती स्वीकारली पाहिजे, त्यांची सेवा केली पाहिजे. पण संत भेटतील, आपण त्यांना शरण जाऊ, पण ही अवस्था जीवनात निर्माण होण्याकरता तुकोबाराय म्हणतात, आपल्या मनाचं साह्य पाहिजे, मन बदलणं नाही पाहिजे. आपलं मन बदलतंय म्हणून तुकोबाराय सांगतात, होई बळकट माझ्या मना तुरी धीट, येथून या नुठवू माता, मरणा वाचुनी सर्वता. कीर्तनाला आपण आलोय, पण कीर्तन ऐकेपर्यंत मन बसेलच याची शाश्वती. ते म्हणते आलोय, हा बुवा काय गोष्टी सांगना, काय विनोद करना, बसावं का जावं, बसावं का जावं, बसावं का जावं. कोण म्हणतंय? मन. त्या मनाला सांगावं लागतं, बस अजून अर्धा तास आहे, बस संपेल. त्या मनाला समजूत घालायला लागते, होई बळकट माझ्या मना तोरी धीट, येथून या नुठवू माता, मरणा वाचुनी सर्वता. तुकोबाराय शेवटी सांगतात, अशा संतांना मी शरण गेलो. तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी, येथून या नुठवू माता, मरणा वाचोनी सर्वता. बोला. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येथून या नुठवू माता, मरणा वाचोनी सर्वता. संतांची महत भाग्याने भेट झालेली आहे. आपण त्या संतांना शरण गेलेला आहे. शरण गेल्यानंतर त्यांची आता सेवा करायची आहे, पण तिथं ते मनाची स्थिरता पाहिजे. याचा अर्थ की संत भेटल्यानंतर, त्या संतांची शरणागती स्वीकारल्यानंतर, त्या संतांच्या सहवासामध्ये राहून सेवा करण्याकरता मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह फार महत्वाचा आहे परमार्थामध्ये बरं का. मनोनिग्रह इंद्रिय निग्रह नसेल तर पुढचा परमार्थ पूर्णत्वाला जात नाही. संत भेटलं म्हणजे काम झालं नाही, आता सुरुवात झाली. तिथं ते स्थिरावलं पाहिजे ना. त्यांच्याकडून ज्ञान मिळवण्याकरता जी योग्यता, जी सेवा, जो अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे, त्याच्याकरता इंद्रिय ताब्यात लागतात, मनाचा निग्रह पाहिजे.
मनाचा निग्रह नसेल तर होत नाही. मग तिथं शब्द वापरला, धैर्य लागतं. धैर्य मनाच्या ठिकाणी कोणतं धैर्य लागतं? धैर्याचे 3 प्रकार आहेत बरं का. सात्विक, राजस आणि तामस. होई बळकट माझ्या मना तुरे. की परमार्थ करण्याकरता धैर्य लागतं मनाच्या ठिकाणी. ते सात्विक धैर्य लागतं बरं का. कोणतं? सात्विक. प्रपंच करण्याकरता, व्यापार करण्याकरता जे धैर्य लागतं ते राजस धैर्य लागतं. आणि भांडणं करण्याकरता, मारामाऱ्या करण्याकरता, उचापत्या करण्याकरता जे धैर्य लागतं ते तामस लागतं. बरीच माणसं कीर्तनाला येतात, कीर्तन ऐकतात, पंढरपूरला येतात, आळंदीला येतात, पारायणाला बसतात, काकड्याला येतात, हरिपाठाला येतात. त्यांना सांगितलं तुम्ही सगळं करताय, माळ घाला, म्हणजे तेवढं सोडून बोला. अहो तुम्ही रोज कीर्तन ऐकताय, वारीला येताय, पारायणाला येताय, नाही माळ घाला. धैर्य नाही बरं का. धैर्य माळ घालण्याकरता जे धैर्य लागतं ते सात्विक धैर्य लागतं. म्हणजे या मार्गात असून सुद्धा येत नाही त्यांची गोष्ट सोडून द्या. आल्या ज्ञाना सुद्धा बऱ्याच लोकांना, आमच्याकडे कितीतरी आहेत, आमच्या गावात कितीतरी वाजवणारी म्हणणारी मुलं आहेत. 20-20, 25, 30-30 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, अजून गळ्यात माळा नाहीत बरं का. धैर्यच नाही. चांगली गातात, वाजवतात, पण माळा नाहीत त्यांच्या गात. काही मेली तशीच वाजवून आणि हटावून. आमच्या गावातलं सांगावं. धैर्य नाही, लक्षात ठेवा. कीर्तनाला असतात, बरोबर कीर्तनाला येतात ते, पण माळ घातली नाही, धैर्य नाही, लक्षात ठेवा. म्हणजे परमार्थ करण्याकरता मनाच्या ठिकाणी जे लागतं ते धैर्य लागतं. एक भाग. आणि दुसरा भाग आहे की त्या साधनेमध्ये मन निश्चयाने रत झालं पाहिजे. लक्षात ठेवा, निश्चयाने रत झालं पाहिजे. ज्ञानोबराय मनाला सांगतात, काय सांगतात? देवाचं नाव घे, देवाचं नाव घे. त्याच्याकरता मनाला काय सांगतात? निश्चय कर, एक तत्वनाम दृढ धरी जना. हरिपाठ पाठायचं. एक तत्वनाम दृढ धरी मना हरीशी करुणा. त्या मनाला भगवत साधनेमध्ये प्रवृत्त करण्याकरता तुकोबराय त्या मनाला, ज्ञानोबराय मनाला सांगतात, मना निश्चय कर, निश्चय कर. हे निश्चयानं देवाचं नाव घे. तसं तुकोबराय सांगतात, होई बळकट माझ्या मना तुरे धीट. स्वतःच्या मनाला सांगतायत बरं का. तिथं ते स्थिरावलं पाहिजे. मन निश्चयात्मक झालं पाहिजे परमार्थाच्या बाबतीत. त्या मनाचा निश्चय होणं, त्या मनाला आवरलं पाहिजे. ते राहत नाही, लक्षात ठेवा. जरी परमार्थाच्या वाटेला आलं तरी मन बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण तिथं मनाचा निग्रह फार महत्वाचा सांगितला. मनाचा निग्रह फार महत्वाचा सांगितला, अतिशय. एकदा मनाने एखादी गोष्ट एकदा स्वीकारली ना, मग ते बदलत नाही बरं का, बदलत नाही. पण स्वीकारत नाही तोपर्यंत ते फार कठीण आहे, फार कठीण आहे. त्याला पुन्हा 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 सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ते सांगितल्याशिवाय मन तयार होत नाही. म्हणून ते शब्द बोलाय, होई बळकट. मनाचं बळ वाढलं पाहिजे परमार्थाच्या दृष्टीने. त्याचं बळ तसं फार आहे मनाचं बरं का. ती कुठेही घेऊन जातंय. आणि त्याच्या आहारी जर तुम्ही गेला ना, मग काय खरं नाही बरं का. त्याच्या आहारी काय गेला तर तुम्ही खरं नाही. म्हणून बघा, काही माणसं मामद्याला पण येतात आणि काही माणसं माहीला पण जातात बरं का. दोन्हीकडे जातात काही माणसं. कारण मन तिकडं जाईल तिकडं बरं का, तसं नाही. आपण निगडं जावं तिकडं मन आलं पाहिजे. मनाच्या माग आपण जायचं नाही, मन आपल्या माग आलं पाहिजे. म्हणून त्या मनाच्या ठिकाणी बळ वाढवावं लागतं परमार्थामध्ये. एकदा संत जीवनामध्ये भेटलेत, त्यांची शरणागती स्वीकारलेली आहे. एकदा शरणागती स्वीकारल्यानंतर ते मन ते बाजूला जाता कामा नये. म्हणून त्या मनाला सांगावं लागेल पुन्हा पुन्हा, होई बळकट. तुकोबारांचा एक संवादात्मक अभंग आहे, फार सुंदर आहे बरं. तुकोबारांनी
त्या मनाला सांगितलं, मना आपल्याला पंढरपूरला जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे. मग त्या मनाने विचारलं, हरकत नाही, जाऊ पंढरपूरला, पण माझी एक अट आहे, तुम्ही माझं ऐकलं पाहिजे तर मी पंढरपूरला येईन. तुकोबाने म्हणले, मी तुझं ऐकेन, पण जाताना नाही, येताना. मग काय करायचं, आपण तडजोड करू. पंढरपूरला जाताना माझं तू ऐकायचं आणि पंढरपूरहून परत येताना मी तुझं ऐकायचं. मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी, उभा विटेवरी. त्या मनाला सांगतायत, मना निश्चय कर, मी पंढरपूरला जाईन असं सांगतायत मला. मना एक करी, आणि त्या मनाला सांगून तुकोबाराय पंढरपूरला गेले. मनानं ऐकलं, निश्चय केलं, काय नाही, तुकोबारायांच्या बरोबर मनाने जायचं ठरलं, पंढरपूरला जायचं ठरवलं. लक्षात ठेवा, मनाने ठरवलं तर पंढरपूरला जाता येतं, नाही तर जाता येत नाही. घरातली माणसं म्हणतात जा, घरातली माणसं म्हणतात पंढरपूरला जा, कीर्तनाला जा, प्रवचनाला जा, पण मन जायला तयार नको. त्यांनी जाऊन म्हणून काय उपयोगावं, मनाने ठरवलं पाहिजे ना. आणि त्याप्रमाणे तुकोबारांनी त्या मनाने ठरवलं आणि पंढरपूरला गेले. जे पंढरपूरला मनाला घेऊन गेले तुकोबाराय, ते मन परत आलंच नाही बरं. आता कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, अशा मनाला तुकोबाराय सांगतात, हे मना महत भाग्याने संतांची भेट झालेली आहे, आता शरणागती स्वीकारलेली आहे. आता काय केलं पाहिजे, होई बळकट माझ्या मना तुरे धीत, येथोनिया नोठवू माता मरणा वाचुनी सर्वता. आणि असा निश्चय केला, आणि असा निश्चय करून तुकोबाराय म्हणतात, मी त्या संतांची शरणागती स्वीकारली आणि त्या शरणागतीचा परिणाम मला काय फल प्राप्त झालं त्याचं वर्णन महाराज करतात. तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी, भक्ती भाग्या झाली धनी, माता माता मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा, मरणा वाचोनी सर्वथा,
तुका आला लोटांगणी पडिले वन इंद्रिया तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी तुकोबराय म्हणतात अशा संतांना मी शरण गेलो. भक्ती भाग्या झाली धनी धनी नाम तृप्ती. कारण म्हणतात जे जीवनामध्ये मी भक्तीचं व्रत स्वीकारलेलं आहे, आता ती भक्तीला भक्तीतून तृप्ती झाली या शब्दाचा भक्ती भाग्या झाली धनी या शब्दाचा अर्थ आहे की माझ्या जीवनामध्ये त्या संतांच्या शरणागतीचा परिणाम की माझ्या जीवनामध्ये ज्ञानोत्तर भक्तीचं सुख भोगायला मिळालं. भक्ती केल्यानंतर पहिली भक्ती, नंतर ज्ञान, ज्ञानानंतर पुन्हा भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये मिळणारा जो आनंद आहे तो अलौकिक आहे, विलक्षण आहे आणि तो आज माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झाला. भक्ती भाग्या झाली धनी. धनी शब्दाचा अर्थ आहे तृप्ती, कृतकृत्य झालो. कशामुळं? त्या संतांच्या भेटीमुळं. आणि ती संतांची भेट झाल्यानंतर मी त्यांना शरण गेलो. तुका आला लोटांगणी. लोटांगणी या शब्दाचा अर्थ आहे सर्व अंगाने. लोटांगण कशाला म्हणतात? सर्व अंगाचा स्पर्श त्या जमिनीला झाला पाहिजे, सर्व अंगाचा. बरं का, लोटांगण घालता की नाही कधी? लोटांगणी घाले न महाद्वारी. ते कुठंतरी घालायचं नसते बरं का. एक पंढरपुरात नाहीतर देवाच्या समोर लोटांगण घालत असताना तो देहाचा विचार करत नाही, अंग चोरपणा शिल्लक राहत नाही बरं का. ते शरीर समर्पित भावाने पडलेलं असतं जमिनीवर. आणि समर्पित भावाने पडलं तसं समर्पित भावाने त्या संतांना शरण जाणं. तुका आला लोटांगणी. आणि त्याच्यातून ते सुख भोगायला मिळालं भक्तीचं. भक्ती भाग्या झाली धनी. येथोनिया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाये थोनिया नुठवू माता मरणा वाचुनी सर्वता. होई बळकट माझ्या मना तुरी धीट. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. येथोनिया नुठवू माता मरणा वाचोनी सर्वता. झालेली सेवा त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या श्री गुरूंच्या चरणी समर्पित करायचे आहे. आणि एवढंच मागायचं आमच्या जीवनामध्ये अशा संतांची भेट व्हावी. आणि ते भेट होण्याकरता त्या मानाचं भाग्य आमच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस वाढावं. वाढलं तर एक दिवशी ते फलन्मुख होईल अशी आमच्या जीवनामध्ये व्यवस्था व्हावी. असे सामर्थ्य त्या भगवंताने त्या संत महात्म्याने आम्हा तुम्हाला द्यावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम तुकाराम.